यानंतर वळूया मनोरंजन विश्वाकडे. 26/11चा दहशतवादी हल्ला तर लवकरच मोठ्या पडद्यावर देखील आपल्याला दिसणार आहे, तो टोटल 10 या चित्रपटातून. सुरेंद्र सिंग यांच्या या चित्रपटामध्ये दहशतवादी कसाबची प्रमुख भूमिका साकारतो अभिनेता राजन वर्मा. तसेच या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकांसाठी देखील कलाकारांची निवड झाली. मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातून आता सारेच हळूहळू सावरू लागलेत. मात्र या हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. 10 अतिरेक्यांनी मुंबईत 60 तास चालवलेला दहशतवादी खेळ थांबवण्यात अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. इतकंच नाही तर या दहशतवादाचा सामना करताना पोलीस खात्यातले हेमंत करकरे, अशोक कामते, विजय साळसकर हे ऑफिसर्सही या हल्ल्यात शहीद झाले. लवकरच या दहशतवादी हल्ल्याचं चित्रण मोठ्या पडद्यावर करण्यात येतंय. सुरेंद्र सिंगच्या टोटल 10 मध्ये या हल्ल्यात वाचलेल्या दहशतवादी अजमल कसाबची भूमिका राजन वर्मा साकारतोय हे तर आपल्याला माहीतच आहे. मात्र आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या हल्ल्यात शहीद झालेल्या 3 प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार आहे. तर अभिनेता सुदेश बेरी साकारणार आहे एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकरांची व्यक्तिरेखा. याबरोबरच पोलीस अतिरिक्त आयुक्त अशोक कामतेंच्या भूमिकेत अशोक कुलकर्णी आणि एटीएस चीफ हेमंत करकरेंच्या भूमिकेत भूमी वाडिया दिसणार आहेत. अजमल कसाबला पकडण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या हवालदार तुकाराम उमरेंच्या भूमिकेत अभिनेते आशिष विद्यार्थींचं दर्शन आपल्याला घडणार आहे. तर या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या पाकिस्तानी मौलाना मसूद अझहरची भूमिका अभिनेते अरुण बक्षी साकारणार आहेत. एकूण 3 कोटी बजेट असणाऱ्या टोटल 10चं चित्रीकरण जिथे जिथे ही हृदयविदारक घटना घडली त्या त्या ठिकाणांवर करण्यात येणार आहे. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट लवकरच प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. झी 24 ताससाठी वैशाली निमाड, मुंबई.